आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तब्बल 35 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या 100 शववाहिन्या धूळ खात पडून आहेत। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करण्यात आले आणि 100 शववाहिन्या खरेदी करण्यात आल्या। दरम्यान जानेवारी महिन्यात शववाहिन्या आलेल्या आहेत तेव्हापासून त्या डॉक्टर नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेवर धूळ खात पडून आहेत। दरम्यान काही शववाहिन्यांच्या चाकातली हवा गेली आहे तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत। या खरेदीमागे काहीतरी घोटाळा तर नाहीये ना असा संशय व्यक्त करायला वाव आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। राज्याच्या दुर्गम भागामध्ये मृतदेह खांद्यावर टाकून नेण्याचे प्रकार असतील किंवा गाडीवरती वाहून नेण्याचे प्रकार असतील, अशा अनेक प्रकारांमुळे कोविडच्या काळामध्ये आरोग्य विभागाकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला होता। राज्यातल्या दुर्गम भागामध्ये शववाहिकांची संख्या जी आहे ती वाढवण्यात यावी किंवा त्या पुरवण्यात याव्या, यासाठी तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना तब्बल 35 कोटी रुपयांचं टेंडर काढून या शववाहिका विकत घेण्यात आलेल्या होत्या। अतिशय सुसज्ज अशा शवपेटीनं सुसज्ज असलेल्या या शववाहिका आहेत, ज्याच्यामध्ये दूरच्या अंतरावरती सुद्धा मृतदेह वाहून नेताना त्याचे जे तापमान आहे ते तापमान कमी राहील आणि मृतदेहावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही किंवा मृतदेह खराब व्हायला सुरुवात होणार नाही, अशी सगळी सुसज्ज असलेली ही शववाहिका आहे। या अशा 35 कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिका ज्या आहेत, या शववाहिका जानेवारी महिन्यामध्ये पुण्याच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये दाखल झाल्या। जवळपास 100 गाड्या ज्या आहेत त्या 10-20 गाड्यांच्या अशा टप्प्यानं या गाड्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आणून देण्यात आल्या। मात्र या गाड्या आणून इथं उभ्या केल्यापासून त्या तशाच उभ्या आहेत। सरकारी लाल फितीचा कारभार कशा पद्धतीने काम करतो त्याचं हे उदाहरण आहे। या गाड्यांची हवा गेली आहे, काही शववाहिकांची हवा गेली आहे, काही गाड्यांच्या बॅटऱ्या खराब झाल्यात। याचं कारण त्या विनावापर पडून आहेत। आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून याच्याबाबत खुलासे केले जात आहेत की या गाड्या ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आलेल्या आहेत। 10 गाड्यांच्या किंवा 20 गाड्यांच्या टप्प्याने या गाड्या आल्यात आणि आता त्यांचं इन्स्पेक्शन सुरू आहे। त्यानंतर या गाड्यांची अलॉटमेंट केली जाईल, जिल्ह्यानुसार तालुक्यांनुसार कुठल्या जिल्ह्याला किती गाड्या द्यायच्या, त्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इथं अडकून पडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 3 महिने या प्रक्रियेला लागतात। या 3 महिन्यामध्ये आणखी किती जणांना याची गरज राज्यभरामध्ये पडली असेल, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आरोग्य विभागाचा हा सरकारी लाल फितीचा कारभार कधी संपणार, हा कारभार कधी वेगवान होणार असा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्सटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।